The Goa Industrial Development Corporation has introduced the Goa IDC exit policy, aimed at freeing up 423 plots totaling 12 lakh square meters in industrial estates and SIC units. This initiative will allow these plots to be transferred to new businesses looking to establish themselves in Goa. At the launch of policy, Chief Minister Prabodh Sawant stated that the transfer and land allotment processes will be simplified. Additionally, all licenses, renewals and infrastructure developments will be fast-tracked to facilitate smoother business operations. रेजिनाल्ड आणि माविन उलयता आसतना एक्झॅक्टली गोवा IDC एक्झिट सपोर्ट स्कीम म्हणजे कितें हें तुमच्या मुखार दवरलें. ताका आमी पळयता की फॉर ईज ऑफ डुईंग द बिजनेस एक्झिट ऑफ द बिजनेस हाजी गरज आसा. जो पर्यंत आमी पळयता की IDC स्टार्ट जाला तो पर्यंत आतां पर्यंत की एक्झिट पॉलिसी नाशिल्ली. जो पर्यंत एक्झिट पॉलिसी नासता तेन्ना गव्हर्मेंटांतल्या खंयच्याय बिजनेसा वांगडा आमी जर एंगेज जाले आसत जाल्यार तो तसोच पडून उरता. म्हणून सिन्स फ्रॉम द 1980s जेंच्यांनी ल्हान प्लॉट्स घेतलेले किंवा शेड्स घेतलेले देर इज नो एक्झिट पॉलिसी. सो ते तशेंच पडून आशिल्ले आनी इतके सगळे बंद आशिल्ले. आमी ओवरऑल हाजो सर्वे केल्या उपरांत 423 प्लॉट जवळपास सगळ्या इंडस्ट्रियल इस्टेटी मेळून मोर दॅन 12 लाख स्क्वेअर मिटर ऑफ द लँड ही आयडल आशिल्ली. आतां हितूर कांयच बिजनेस जायनाशिल्लो. सगळे SIC युनीट आशिल्ले, सगळे बंद युनीट आशिल्ले. हे युनिट्स जर परत चालू करतले आसत जाल्यार ताका इनिशिएटिव्स घेवपाची गरज आशिल्ली आनी ताकाच लागून अंडर द लिडरशीप ऑफ आवर इंडस्ट्रीज मिनिस्टर and with the guidance of our IDC chairman Abhishek had taken the initiatives, and even though the Secretary Industries Shwetika all supported and they have come up with a Goa IDC exit support scheme, all the industry people they have appreciated. तांच्यांनी खरोखरूच ही खूब इंडस्ट्री एक्झिट पॉलिसी जी आहा ती बरी आसा जेणे करून तितूर नवीन बिजनेसीस गोंयांत येवपाक लागतले. हाज्या फाटले ऑब्जेक्टिव्स कितें हेंय तुमकां सांगलें की नॉन फंक्शनल इंडस्ट्रियल अंडरटेकिंग्स जे आसा पळय न्ही हे ट्रान्सफर जावपाक जाय, दुसऱ्यांक रायट्स वचपाक जाय जेणे करून ते नवीन एंटरप्रिनर्स जे आसा पळय न्ही हे एक्वायर करतले आनी नॉन फंक्शन आशिल्ले परत एकदां नव्यान ताची सुरवात जातली. आमी पळयता की खूब मोठ्या प्रमाणांत एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज ज्यो आसा पळय न्ही ह्यो स्टेटींत हाका लागून जनरेट जातल्यो. आतां ह्या स्किमीच्या अंतर्गत आमी इन्सेंटिव्ज अंडर दीज स्किम्स टू एनकरेज इन पार्टिसिपेट दीज स्किम्स म्हणजे ट्रान्सफर फीस आसतली इन डिटेलान आसा. वी वील गिव द पॉलिसी किंवा आमी सायटीचेर पॉलिसी जी आहा ती अपलोड करता सो दॅट दोज हू वॉन्ट्स टू इन डिटेल त्या पॉलिसींतल्यान तुमी डिटेल वचूं येता जेणे करून पॉलिसी फॉर द गोवन इंडस्ट्रियलिस्ट एंड द इंडस्ट्रियलिस्ट थ्रू आउट द इंडिया हांकांय कळपाची गरज आसा सो दॅट द न्यू इन्वेस्टर फ्रॉम द थ्रू आउट द इंडिया आनी बरें इन्वेस्टमेंट ही गोंयांत येवपाक जाय. ताज्या खातीर अशा पद्दतीचे जे SIC युनीट हांच्यांनी बी हँडओवर करपाची गरज आसा ती पॉलिसी आमच्या IDCच्या सायटीचेर आजच आमी अपलोड करतले. स्ट्रीमलायन द ट्रान्सफर प्रोसेस. आतां पर्यंत एकट्यान घेतलेलो प्लॉट आमी दुसऱ्याक घेतले जाल्यार खूब कटकटी आशिल्ल्यो. ऑनलायन प्रोसेस माध्यमांतल्यान तो आमी इजिली ट्रान्सफर करपाक शकतले. इट इज एन एक्सक्लुजन एंड एलिजिबिलिटी. ताच्या खातीर वेगवेगळ्यो एलिजिबिलिटीज क्रायटेरिया आसा. कोण सोडूं शकता, एलिजिबल कोण आसा तेय तेणी दिल्या. वेगवेगळे ग्रिवेन्सीस रिएड्रेसल सेल एस्टाब्लीश केला हातूंतल्यान वेगवेगळे सगळ्यो एस्टाब्लीश जातल्यो. एक्सपेक्टेड बेनिफिट्स हितूंतलो कितें जातलो तर नॉन फंक्शनल इंडस्ट्रियल प्लॉट्स जे आसा हे परत फंक्शनिंग जावपाक लागतले. वी आर क्रिएटिंग द कंड्युसिव्ह एनवायरमेंट फॉर द न्यू इंडस्ट्री ओके एंड जनरेट्स द एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज. हे सगळें करता आसतना आमकां इंडस्ट्रीजांनी वेगवेगळी सजेशनूय दिल्या इंडस्ट्रीज बॉडीन. ती सजेशन्स जी आसा पळय न्ही आमची लायन डिपार्टमेंट्स मिन्स इन शॉर्ट द इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट, PWD डिपार्टमेंट, फॅक्टरीज एंड बॉयलर्स डिपार्टमेंट इन्क्लुडींग द फायर एंड सर्विसीस डिपार्टमेंट तांची तांकां जे ईज ऑफ डुईंग द बिजनेसीस हाच्याच अंतर्गत लायसन्सीस आसतले, रिन्युवल्स आसतले किंवा इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन्स आसतले डॅट ऑल्सो वी हॅव टेकन ऑन द फास्ट ट्रॅक मॅनर. तें फास्ट ट्रॅक मॅनराचेर घेतलां. फाटल्याच दिसांनी फॅक्टरीज एंड लायसन्स हेजे एवरी इयर लागच्या पेक्षा ताका आमी म्हणजे फायर एंड एमर्जन्सीचे एवरी इयर लागच्या पेक्षा 5 वर्सांचे दिवन फक्त थंयसर रिचेक करप वचून इतकेंच बट ताका 5 वर्सां लायसन दिवप. दर वर्सा ताका रिन्यू करचें पडचें न्ही. अशा पद्दतीचो सपोर्ट जो आसा हो सगळ्या इंडस्ट्री खातीर आमी दीत आसा. त्या ती आयज प्रेस मिडियाच्या माध्यमांतल्यान वी आर इनवायटींग न्यू इंडस्ट्री पीपल न्यू एंटरप्रिनर्स टू सेट अप देर बिजनेस इन द स्टेट ऑफ गोवा. हे सगळें करता आसतना आमी फाटल्या 2 वर्सांच्या टेन्युअरांत वेगवेगळी अचिवमेंट आमच्या IDCत अचीव केल्या.
म्हणजे न्यू रेग्युलेशन्स जे आसा लोगो चेंजिंग पासून ते न्यू रेग्युलेशन्स हे आमी IDC इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हातूंतल्यान केल्या. नवीन आमी लॉजिस्टीक अँड वेअरहाऊस पॉलिसी ऑफ गोवा ही आमी लॉन्च केली, जेणे करून IDCत पयलीं वेअरहाऊस घालपाक मेळनाशिल्लें. सो दॅट ते वेअरहाऊस घालपा खातीर आमी पॉलिसी डिसायड करून ते अलाव केल्ले आसा. वी हॅव स्ट्रीमलायन्ड द ट्रान्सफर प्रोसेस. टोटल ट्रान्सफर प्रोसेस वॉज स्ट्रीमलायन केलो. वी हॅव सिम्प्लिफायड द लँड अलॉटमेंट प्रोसेस. पयलीं लँड अलॉटमेंटा खातीर खूब कटकटी आशिल्ल्यो. तो प्रोसेस आमी स्ट्रीमलायन केलो, सिम्प्लिफायड केला, जेणे करून इजिली लँड अलॉटमेंट ही जावपाक शकतली. Our IDC chairman and IDC minister, industries minister, have started with the IDC Connect program. Every IDC वचून तांच्यो डिफिकल्टीज कितें आसा त्यो आयकून घेवन ज्यो सोडोवपाचो विशय सोडोवपाक सुरवात केली. इट इज ऑलमोस्ट आत्ताच्या घडीक आमी म्हणूं येता 60-70% प्रॉब्लेम्स तांचे रिजॉल्व केले. उरलेले प्रॉब्लेम्स जे आसा पळय ते रिजॉल्व करीत आसा. वी डीड द DGPS सर्वे. टोटल इंडस्ट्रियल इस्टेटीचो पयले फावटी DGPS सर्वे केलो, जेणे करून आमकां पर्टिक्युलरली त्या इंडस्ट्रीज वचपाची गरज ना. फ्रॉम द हेड ऑफिस ही नोज वीच प्लॉट इज वॅकंट अँड वीच प्लॉट इज अ सिक युनिट. आतां पर्यंत आमकां थंय वचून पळोवचें पडटलें. सो दॅट फ्रॉम आवर हेड ऑफिस ऑल्सो वी कॅन आयडेंटिफाय ओके आनी वी कॅन अलॉट ऑल्सो. वी हॅव स्टार्टेड विथ द ऑक्शन प्रोसेस. आमी खूब मोठ्या प्रमाणात ऑक्शन प्रोसेस स्टार्ट केलो. त्या खातीर जेंकां प्लॉट्स जेंकां मेळपाक जाय किंवा जाय तेंच्यांनी ऑक्शनांतल्यान एप्लाय करपाचें. तांकां ऑक्शनांतल्यान हे प्लॉट्स मेळपाक लागले. वी हॅव गोवा IDC पोर्टल. जे वेगवेगळे तांचे प्रॉब्लेम्स कितें आसा ते गोवा IDC पोर्टलाचेर घालपाक सुरवात केल्या, जेणे करून पोर्टला वयल्यान तांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स हे आमी रिजॉल्व करपाक लागलेले आसा. जेणे करून आमी इन्वेस्ट गोवा 2024 हे समीट घडोवन हाडलें. नवीन अट्रॅक्ट इन्वेस्टमेंट करपा खातीरय बी हो कार्यक्रम आमकां खूब बरो फायदो जालो. इंडस्ट्रीच्या बरोबर इन फ्युचर अशा पद्दतीचे वेगवेगळे प्रोग्राम्स हे सातत्यात आमी करतले हाजें हांव आश्वासन दितां. आनी परत एकदां आज आमी नव्यान लॉन्च केल्ली जी आसा पळय न्ही आवर गोवा IDC एक्झीट सपोर्ट स्कीम ही जी आसा पळय न्ही ही आमी लॉन्च केल्या. तेजो जवळपास जे आमी जरी आत्तां म्हटलें की 423 वीच वी हॅव आयडेंटिफायड, पण हाज्या व्यतिरिक्तूय बी अर्धवट बंद पडलेले युनिट आसूं शकता. दिस इज अ टोटली सिक युनिट. ह्या 423 सिक युनिट्स आमी इंडस्ट्री कडल्यानूय रिक्वेस्ट केला. तुमच्या माध्यमांतल्यान आमी रिक्वेस्ट करता तुमी एक्झीट पॉलिसीचो फायदो घेवचो आनी ह्या हातूंतल्यान एक्झीट जावन नवीन जो कोण एंटरप्रिनर्स तो प्लॉट घेवपाक सोदता हाका तो दिवचो, जेणे करून तेणी नवीन बिजनेसीस सुरू करचे, जेणे करून 12,75,000 स्क्वेअर मिटर ऑफ द लँड ही आमी नवीन एंटरप्रिनराक दिवपाक शकतली. लॅक्स ऑफ न्यू जॉब्स वीच इज अगेन द स्किल्ड जॉब, ग्रीन जॉब जेका आमी म्हणटा. वी आर नॉट प्रमोटींग द रेड इंडस्ट्री, वी आर प्रमोटींग द ग्रीन कॅटेगरी इंडस्ट्री. वी आर मॅक्झिमम टू मॅक्झिमम आमी जेका म्हणटा की ग्रीन जॉब गोंयांत कशा पद्दतीन तयार जावचे ही आमी प्रमोट करीत आसा. विथ द सपोर्ट ऑफ द डबल इंजीन म्हणजे भारत सरकारच्या सहकार्यात माननीय मोदीजीच्या 3.0 हांच्या नेतृत्वाच्या सकयलय बी इंडस्ट्रीज खातीर वेगवेगळ्यो स्किमी आसात. ताचोय फायदो गोंयच्या तरणाट्यांनी, गोंयचे जे यंग एंटरप्रिनर्स आसा हांच्यांनी वेगवेगळ्या पद्दतीत घेवचो आनी आपले युनीट एस्टाब्लीश करचे. दीस इज अ गूड आनी बरी ऑपॉर्च्युनिटी. बरेचशे फावटी म्हाका प्लॉटूच मेळना हें सांगपी भुरगे आसताले. म्हाका दिसता तांच्या खातीर ही खरोखरूच एक बरी ऑपॉर्च्युनिटी आसा, बरी संद आसा. त्या खातीर वुमन एंटरप्रिनर्स आसात किंवा यंग एंटरप्रिनर्स, यूथ एंटरप्रिनर्स आसात, तांच्यांनी ह्या संदीचो फायदो घेवचो. आनी आमी म्हणटा तशें गोवा IDC एक्झीट सपोर्ट स्कीम आसा तांच्यांनी इन जावपा खातीर ह्या सपोर्ट स्किमीचो फायदो घेवप हें गरजेचें आसा. जेणे करून गोंयांतले परत एकदां म्हणजे पुराय इंडस्ट्रियल इस्टेटीत आमी अशा पद्दतीत एक बरो एनवायरमेंट क्रिएट करपाक शकले. त्या बद्दल हांव म्हज्या IDC हेजे पुराय टिमीचे जे ग्रावंड लेवलाचेर काम करता तांचेंय खूब खूब अभिनंदन करता. आनी हें करपाक आमकां इंडस्ट्रींतल्या सगळ्या बॉडींचो हो खूब सपोर्ट मेळ्ळो, तांचेंय हांव खूब खूब अभिनंदन करता.